तुमच्याकडनं मिळायला पाहिजे, तो वेळेवरती मिळायला पाहिजे आणि योग्य ते उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरं असं मला म्हणायचं होतं की मी बसमधून प्रवास करताना बस ड्रायव्हर बस कंडक्टरशी संवाद साधत असतो. त्यांच्या काय झालं पाहिजे, कंडक्टरच्या काय त्याला काय दुःख आहे, ड्रायव्हरला काय दुःख आहे, ते कशा पद्धतीने प्रवास करतात आणि लोक त्यांच्याशी कशा पद्धतीने वागतात, या सुद्धा गोष्टी मोहन गोखले चिंचवड. सर आता मी आम्हाला विचार केला की हा याच्याकडे विचारांनी प्रश्न ठेवलेला आहे. लहान तुम्ही जी ॲडव्हर्टाईजला एक FD देण्यात जास्त आनंद वाटेल. तुम्ही 1, 2, 3, 4, 5 वर्षाच्या टेन्युअरच्या दरम्यान FDs घोषित केल्या, गॅस सर्टिफिकेट घोषित केले. दुसरं एनर्जेटिक सिनियर सिटीजन्सचा उपयोग तुम्हाला अजूनही होऊ शकतो, कारण हा नियर अबाउट सिनियर सिटीजन्सकडे चुकलेला आहे. मग आम्ही काय वाईट केलं? आता मी एनर्जेटिक आहे ते देखत नाही, 4-4, 8-8 चेकर निघतात, बसमध्ये शिरतात, उतरतात, हबड हबड. ते आल्यावर अगदी असं यमराज आल्यासारखे लोक घाबरे भोगले होतात. ही काही चांगली गोष्ट नाही. चेकर हा तुम्ही बाहेरचा ठेवा, बोलवा मला, यांना 4 लोकांची एक कमिटी बनवा, 15 दिवसासाठी यांना ड्युटी द्या, पाहिजे तर त्यांना 1 महिन्याचा पास फुकट द्या, वर्षभराचा पास फुकट द्या, काही नका देऊ. पण बाहेरचा माणूस जेवढा इमानदारीने आणि जेवढा आत्मीयते पुष्कळदा हलगर्जीपणा किंवा सॉफ्ट कॉर्नर हा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पुणे औध मार्ग निवडीवर हे उदाहरण तुम्ही आपल्या डोळ्यांनी पहा. मुलं पास घेऊन हात दाखवत राहतात, ड्रायव्हर्स महाशय बस थांबवत नाही. ते म्हणे काका फुकट आहे. मला नाही वाटत फुकट आहे म्हणून त्यांच्याबरोबर असा व्यवहार करावा. त्यांना जागा दिलीच पाहिजे, बस थांबलीच पाहिजे. जर 10 महिन्यात 12चा पास द्या, काही प्रश्न नाही, पैसा हा मुख्य प्रश्न नाही. सुविधा ही सगळ्यांसाठी 5 वर्षाचा मुलगा असतो. ही माझी आहे PMPLच्याच प्रोजेक्टवर 9,000मध्ये वेबसाईट आम्ही 1 वर्ष चालून दाखवली होती. विदाऊट आम्ही त्याच्यामध्ये काही मेहनताना जो आहे तो काही घेतला नव्हता. जे काही ॲक्च्युअल कॉस्ट होती ते 9,000मध्ये आम्ही वेबसाईट चालवली होती. त्यावेळेस आम्ही सारखी सिस्टीम जी पिंपरी चिंचवडमध्ये सारखी यशस्वी झाल्या ती सिस्टीम तिथं राबवायचा प्रयत्न करतो. आय गेस वाघमारे सर इज अवेअर. तर त्या पद्धतीने आम्ही इथले यूथ पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे PMPLला मदत करत होतो. काही सजेशन्स आहेत, मी 2 याच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे. एक पिंपरी चिंचवड स्पेसिफिक आणि एक टेक्नॉलॉजी स्पेसिफिक. तर पहिले पिंपरी चिंचवड स्पेसिफिक त्याच्यामध्ये मांडतो. थोडक्यात आमच्यात थोडासा इंजस्टिस होतो पिंपरी चिंचवडमध्ये. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेटमध्ये सेंट्रल ऑफिस आहे आणि पिंपरीमध्ये एक डिव्हिजन ऑफिस आहे, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी डेलिगेट केल्या नाही आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज डेलिगेट केल्या नाही आहेत. तर काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी स्वारगेटच गाठवावं लागतं, विच इज 20 किलोमीटर्स. आणि इथल्या ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांचा विचार करता आणि या शहराची लोकसंख्या 22 लाख आहे, पुण्याची 35 लाख आहे. तर इथं एक डिव्हिजनल ऑफिस तुमचे प्रॉपर ऑफिसर आणि प्रॉपर डेलिगेशन रिस्पॉन्सिबिलिटीज असलेले लोक पाहिजेत. पिंपरी ही त्यासाठी एकदम चांगलं लोकेशन आहे. काही रूट्सच्या बाबतीत आम्ही खूप फॉलोअप करत होतो, जे म्हणजे निगडी आणि खराडी हे जॉईन करण्याचं. ते भोसरी मार्गे जॉईन केलेलं आहे, पण वी आर डिमांडिंग टू जॉईन फ्रॉम वाकडेवाडी आणि ज्याच्यामध्ये ते संगमवाडीचं आता नवीन BRT जॉईन होईल. तर या बाबतीत एक या बिझनेस प्लॅनमध्ये काहीतरी आलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अजून एक हिंजवडी हा तसा पिंपरी चिंचवडच्या आउटस्कर्टला आलेला एरिया आहे. खूप जण समजतं की तो पिंपरी चिंचवडमध्येच आहे. तिथलं एक ट्रॅफिक प्लॅनिंग बद्दल खूप भरीव तुमची बिझनेस प्लॅनमध्ये पाहिजे. उदाहरणार्थ तिथं डेपोचा विचार चाललाय, पण हा डेपो फेज 3 मध्ये असावा. आय गेस गव्हर्नमेंटची तिथं मॅक्झिमम जागा आहे, तर फेज 3 मध्ये तो डेपो असला तर कसं स्टार्टिंग पॉईंटवरनं तुम्हाला ऑपरेट करता येईल. हिंजवडीमध्ये वर्तुळाकार जे ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आहे ते करता येईल. वर्तुळाकार म्हणजे कसं, तर तुमचं शिवाजी चौकापासून फेज 2